प्रत्येक सामन्यात 3 ते 4 गोल करणं हे जणू त्याच्यासाठी रोजचंच काम झालेलं आहे. वेग, ताकद आणि जबरदस्त फिनिशिंगमुळे जगभरातील बचावपटू ज्याला घाबरतात तो म्हणजे एर्लिंग हॉलंड. पण हा गोल मशीन बनला तरी कसा? चला जाणून घेऊया त्याच्या जीवनाचा प्रवास. एर्लिंग ब्रॉट हॉलंड याचा जन्म 21 जुलै 2000 रोजी लीड्स, इंग्लंड येथे झाला. त्याचे वडील अल्फ इंगे हॉलंड हे प्रीमियर लीगमध्ये खेळलेले व्यावसायिक फुटबॉलपटू होते, तर आई ग्रे मारिट ब्रॉट या राष्ट्रीय स्तरावरील हेप्टॅथलीट होत्या. हॉलंड 3 वर्षांचा असताना त्याचे कुटुंब नॉर्वेला परतलं आणि त्याचे बालपण नॉर्वेतील ब्रायने येथे गेले. लहानपणी हॉलंडला फक्त फुटबॉलच नाही तर हँडबॉल, गोल्फ आणि ॲथलेटिक्सची देखील आवड होती. शाळेनंतर तो तासनतास मैदानावर सराव करत असे. त्याच्या प्रशिक्षकांच्या मते लहान वयातच त्याच्यात जिंकण्याची तीव्र इच्छा दिसत होती. हॉलंडने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रायने FK या नॉर्वेजियन क्लबकडून केली. त्यानंतर तो मोल्डे FK मध्ये गेला, जिथे प्रशिक्षण ओले गुन्नार सोल्स्केर यांनी त्याची प्रतिभा ओळखली. त्यानंतर त्याने ऑस्ट्रियातील रेड बुल साल्झबर्ग क्लबमध्ये प्रवेश केला आणि चॅम्पियन्स लीगमध्ये सलग गोल करून संपूर्ण युरोपचे लक्ष वेधलं. 2020 मध्ये हॉलंड हा बोरुसिया डॉर्टमुंडमध्ये दाखल झाला. येथे त्याने अनेक विक्रम केले आणि जगातील सर्वोत्तम स्ट्रायकर म्हणून स्वतःला सिद्ध केलं. 2022 मध्ये तो मँचेस्टर सिटीमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच हंगामात प्रीमियर लीगमध्ये गोलांचा अक्षरशः पाऊस पाडला. त्याने क्लबला प्रीमियर लीग, FA कप आणि UEFA चॅम्पियन लीग जिंकण्यात मोलाची भूमिका बजावत ऐतिहासिक ट्रेबल पूर्ण करण्यात मदत केली. हॉलंड हा शांत आणि शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचे सहकारी खेळाडू केविन डी ब्रुयने, फिल फोडेन, जॅक ग्रिलिश यांच्यासोबत त्याची उत्तम जुळवून घेतलेली केमिस्ट्री मैदानावर देखील स्पष्ट दिसते. त्याच्या यशामागे कठोर फिटनेस, संतुलित आहार आणि सातत्यपूर्ण सराव हे मुख्य कारण मानले जाते. प्रीमियर लीगच्या एका हंगामात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूमध्ये त्याचे स्थान आहे. UEFA चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वात वेगाने ठराविक गोलांचा टप्पा गाठणाऱ्या खेळाडूंमध्ये देखील त्याची गणना आहे. तो गोल्डन बूटचा देखील विजेता आहे. नॉर्वे राष्ट्रीय संघाचा स्टार स्ट्रायकर आहे. जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉलपटूंपैकी तो एक आहे. हॉलंडच्या कारकिर्दीत मोठे वाद फारसे झालेले नाहीत, मात्र मैदानावरील त्याचा आक्रमक स्वभाव, प्रतिस्पर्धी खेळाडूंशी झालेले किरकोळ वाद आणि रेफरींच्या निर्णयांवरील प्रतिक्रिया यामुळे तो अधूनमधून चर्चेत राहिलेला आहे. त्याच्या क्लब ट्रान्सफरची मोठी रक्कम आणि प्रचंड पगार यावर देखील अनेक वेळा चर्चा होतात. आज एर्लिंग हॉलंड हा जगातील सर्वात स्ट्रायकरपैकी एक मानला जातो, सर्वोत्तम स्ट्रायकरपैकी एक मानला जातो. वयाच्या अवघ्या 25च्या आसपासच त्याने अनेक दिग्गजांचे विक्रम मोडण्यास सुरुवात केलेली आहे आणि भविष्यात फुटबॉलच्या इतिहासातील महान खेळाडूंमध्ये त्याची गणना होईल अशी अनेक तज्ज्ञांची आशा आहे. वेग, ताकद, मेहनत आणि गोल करण्याची अचूक कला या 4 गोष्टींनी एर्लिंग हॉलंडला फुटबॉलचा गोल मशीन देखील म्हटलं जातं. तुम्हाला वाटतं का तो क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांचा देखील विक्रम मोडेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट मराठी स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.